हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज इथे बनवले आहे खमंग अशी चकलीची भाजणी। चला तर मी तुम्हाला दाखवते ही भाजणी मी कशी केली आहे। तर इथे मी 4 वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत, 2 वाटी चणा डाळ घेतली आहे, 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी पोहे घेतले आहेत, पाव वाटी इथे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे, पाव वाटी साबुदाणे घेतले आहेत, अर्धी वाटी धने घेतले आहेत आणि पाव वाटी जिरं घेतलं आहे। तर सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर पहिल्यांदा मी तांदूळ भाजून घेणार आहे। तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर सुती कपड्यावरती घालून ते फॅन खालीच वाळवून घेतले। जर का तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये तुम्ही ते छान असे सुकवून घ्यायचे। तर आता इथे आपल्याला व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती तांदूळ एक 10 ते 12 मिनटं सतत हलवत त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे तांदूळ आपले व्यवस्थित खरपूस असे भाजून झालेत। आता आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला चणा डाळ भाजून घ्यायचे। एक 5 ते 6 मिनटं आपल्याला चणा डाळ खरपूस अशी भाजून घ्यायचे। तर चणा डाळ मी काय केली, एक ओलसर कपडा घेतलेला, त्याने चणा डाळ स्वच्छ पुसून घेतली आहे। तर आता आपली चणा डाळ पण इथे झालेली आहे। आता आपण याच कढईमध्ये मुगाची डाळ भाजून घेऊया। मुगाची डाळ पण मी सेम तसंच ओलसर कपड्याने छान पुसून घेतले आहे। तर मुगाची डाळ पण आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तर मुगाची डाळ झाल्यावरती इथे मी उडदाची डाळ ती देखील ओलसर कपड्याने पुसून घेतली आहे। आता ही पण उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे पाहू शकता उडदाची डाळ देखील आपली झाली आहे। आता आपल्याला नंतर साबुदाणे भाजायचे आहेत। साबुदाणे पण आपल्याला 3 ते 4 मिनटं छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर आता इथे आपले साबुदाणे भाजून झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत। तर पोहे 2 ते 3 मिनटातच होऊन जातात, तर त्याला काही वेळ नाही लागत। तर पोहे देखील आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे। तर इथे आपले पोहे देखील खरपूस भाजून झाले। आता आपण काढून घेऊया। आता आपल्याला धने भाजायचे। धने आपल्याला छान असं त्याचा घमघमाट सुटेल घरात इथपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे।